पोस्टे औरंगाबाद तालुका निलंगा हद्दीतील घटना असून यातील पीडित मुलगी अल्पवयीन ही 8 वर्ष 10 महिन्याची आहे। सदरची घटना ही 26/2/2025 रोजीची दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडलेली घटना आहे। त्यानंतर यातील पीडित मुलीचे आई आणि वडील पीडित मुलीसह काल दिनांक 27 रोजी पोस्टेला सकाळी हजर आलेवरून त्यांच्या यातील पीडित मुलीच्या वडिलांच्या जबाबावरून यातील आरोपी विरोधात काल दिनांक 27 रोजी 12:18 वाजता पोस्टे औरंगाबाद येथे CR नंबर 45/25 कलम 64(1)65(2) BNS आणि पोक्सो ॲक्ट 4812 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्हा दाखल होताच यातील नमूद आरोपी इमाम शेख वय वर्ष 28 राहणार हलगरा तालुका निलंगा यास तात्काळ ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये काल दिनांक 27/2 रोजी 18:33 वाजता अटक करण्यात आलेली आहे। त्यानंतर यातील पीडित मुलीस तात्काळ वैद्यकीय तपासणी कामी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पाठवून वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। वैद्यकीय तपासणी करून सदर गुन्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अजय नेवरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन कंडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करून घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन टीम बोलावून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे। शासकीय पंचासमक्ष सदर गुन्ह्याचं घटनास्थळावर पंचनामा करून यातील आरोपीस तात्काळ अटक करून आरोपीची व पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। मग पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी यातील पीडित मुलीस प्रकृती स्थिर असल्याने तिला डिस्चार्ज दिलेला आहे। त्यानंतर यातील आरोपीस आज रोजी माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय निलंगा यांच्या समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने सदर आरोपीला दिवसाचे PCR दिले सर त्याला 3 मार्च पर्यंत 3 दिवसाचा PCR दिलेला आहे। सदर आरोपी सध्या पोस्टेला PCR मध्ये आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून यातील आरोपीच्या पण वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। पीडित मुलीची प्रकृती स्थिर आहे। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।